कोणी कुठे किती अतिक्रमण केलं हे मला आता पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्यावर दबाव टाकणारा कोणी पैदा नाही झाला. मेट्रोला आणि पीडब्ल्यूडीला सांगितलं की त्या दोघांची मदत घेऊन प्रत्येक ठिकाणी सिग्नल्स, फुटपाथ, सायकल ट्रॅक असे या रोडचं डिझाईन तुम्ही तयार करा. आवश्यकता आहे की या संदर्भात ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्याकरता या रस्ता मोजण्याची गरज आहे. मी आता या सगळा रस्ता जो आहे हा चांगला होत असताना माझं बारकाईने लक्ष आहे आणि बारकाईने लक्ष असल्यामुळे कोणी कुठे किती अतिक्रमण केलं हे मला आता पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्यावर दबाव टाकणारा कोणी पैदा नाही झाला, कारण मी या जनतेशी प्रामाणिक आहे. ही आपल्या सगळ्यांना चांगली सुविधा प्राप्त झाली पाहिजे. आया बहिणी सुरक्षितपणे फुटपाथवरून चालू शकल्या पाहिजे. ऍक्सिडेंट होता कामा नये. आपल्या जीवाची रक्षा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून हे दोन्ही आदर्श रस्ते करण्याकरता महानगरपालिकेने सहकार्य करावं अशी माझी कमिशनर साहेबांना विनंती आहे. त्याचबरोबर या रस्त्यामध्ये एक चुकी राहून गेली. चूक कबूल करायला काही हरकत नाही. जेव्हा हा लिबर्टी समोरचा उड्डाणपूल आपण बांधला तेव्हा आपण समोर उतरल्यानंतर या इकडनं आपण सरळ जाताना त्या ठिकाणी आता जो पुलावरून ट्रॅफिक उतरतो त्याला आणि याच्यात सगळं ते सेंटर चुकलं आपलं. तिथे चुकी झालेली आहे आणि तिथला जो गतिरोध आहे तो दूर करण्याकरता मी सेंट्रल रोड फंडातून भरपूर पैसे मेट्रोला दिलेले आहेत. त्यांनी डिझाईन तयार केलेलं आहे आणि ते डिझाईन फायनल झाल्यानंतर आता या पुलावरून जो मध्ये बंद करतात रस्ता तो बंद करण्याची गरज पडणार नाही आणि तो मार्ग मोकळावून तुम्हाला याच्यातून नक्की मुक्ती मिळेल. आज बावनकुळे साहेब आणि मी ही मीटिंग आटपताना गाडीमध्ये बसून त्यांचे 3 पर्याय त्यांनी जे दिले आहेत ते आजच फायनल करून त्यांच्याकडे देऊ आणि CRF मधून त्यावर आपण पैसे मंजूर केलेले आहेत.